एका गावात एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात एक सुकन्या नावाची मुलगी राहत होती. सुकन्या 10 वर्षाची होती. सुकन्याला शाळेची खूप आवड होती, पण तिच्या घरची परिस्थिती तिला शाळेत पाठवायची नव्हती. तिचा बाप सतत आजारी असत आणि आई बाहेर घरकाम करत असत. सुकन्याला एक लहान भाऊ होता. सुकन्या त्या भावाची काळजी घेत असत, त्याला खाऊ पिऊ घालत असत आणि सुकन्याची आई घरकाम करून पैसे आणत आणि त्यांचे घर प्रपंच भागत असत. एके दिवशी सुकन्याचे पप्पा त्यांना सोडून देवाघरी गेले. बाबा गेल्याचे दुःख सुकन्याला आणि तिच्या आईला खूप झाले होते. त्यांना त्यांच्या डोक्यावरची छत गेल्यासारखे झाले होते. असेच काही दिवस जात होते. सुकन्या आता मोठी झाली होती आणि तिचा भाऊही मोठा झाला होता. सुकन्या आता बाहेर कामासाठी जात असत आणि तिच्या भावाचा व आईचा खर्च बघत होती. सुकन्याने तिच्या भावाला गावाबाहेर लांब शहरात शिकण्यासाठी पाठवले होते. आई आणि ती गावी राहत होती. आई, अगं सुकन्या, तुझ्या भावाला जरा एक चिठ्ठी तरी लिही. बरं का ग आई? अगं पोरी, तो मोठ्या शहरात शिकत आहे नव, त्याला काय हवं नको ते बघत जा बाई. आता मी काय म्हातारी, मला कोणी काम पण देत नाही आणि त्यामध्ये सारखी सारखी आजारी असती. बरं काय करू मला बी कळत नाही. तुझ्या डोक्यावरचं आमच्या दोघांचं ओझं कसं कमी करायचं हेही सुचत नाही. अगं आई, तू आमच्यासाठी खूप कष्ट केलं, आता मी हाय ना, तू कशाला काम करायचं म्हणतेस? गपगुमानं घरात आराम करत जा. बरं बाई, ऐकायची नाही तू, मोठी झाली ना वा आता. हो मग नाही का ग आई? बाबा होते तेव्हाही त्यांच्या आजारासाठी तूच कष्ट केले आणि बाबा गेल्यावरही तूच आम्हाला काम करून चारीत होती. मग आता मला करू देत ना काम. बघ आई, आपल्या सौरभला खूप खूप शिकवीन, मोठा साहेब करीन. मग काय, तो शिकून सवरून मोठा झाला की मग काय काम करायची गरज आहे? हो ना आई? अगं पोरी, हो. मग मी सौरभला एक छानसा राजकुमार शोधून तुझं लग्न करून द्यायला सांगेन. हं काय ग आई, मी नाही करणार लग्न. अगं बाई, लग्न तर करावंच लागतं आयुष्यात येऊन. लग्न हे एकदा करावंच लागतं. बरं बाई, ठीक आहे, मी करीन लग्न, पण त्याआधी आपला सौरभ शिकून मोठा साहेब होऊ दे, मग बघू. बरं बाई, हो. आई, चल मला कामावर जायचंय, उशीर होतोय, नाहीतर कामावरची बाईसाहेबीन ओरडेल माझ्यावर. बरं बाई, जा आणि स्वतःची काळजी घे. सुकन्या आईला म्हणाली, गोळ्या घेऊन थोडा आराम कर, मी येताना तुझ्यासाठी काही सामान घेऊन येईल. बरं बाई, जा आता. हो जाते. बरं, मी असं म्हणून सुकन्या आपल्या कामावर गेली. सुकन्याचं हसतमुख होतं. ती सर्वांची लाडकी आणि प्रेमळ स्वभावाची असल्यामुळे तिला सर्व पसंत करत असत. ती कामावर आली, आपलं आपलं काम करू लागली. तिथे एक सावंत काकूंचा मुलगा होता. तो शिकतच होता, दिसायलाही खूप सुंदर होता. तसा सुकन्याही दिसायला खूप गोड होती. सावंत काकूंचा मुलाचं नाव अमर होतं. तो कधी कधी सुकन्याला तिरक्या नजरेने पाहायचा. सुकन्या आपली कामात मग्न राहायची. सुकन्या त्याला खूप आवडायची, पण तो तसं काही तिला बोलला नाही. फक्त ती कामावर आली की तिच्याकडे तो पाहत बसायचा. अमरचं आता लास्टचं वर्ष होतं शिकायचं. आता तो नोकरीला लागणार होता. अमर त्याच्या आईला म्हणणार, आई, मी पास झालो ना, आपण कुठेतरी फिरायला जाऊ. अमरची आई म्हणाली, बरं जाऊ, पण कुठे जायचं आहे तुला? अमर म्हणाला, आई, तू म्हणशील तिथे. बरं बाबा, जाऊ कुठेतरी. त्यांचं बोलणं सुकन्या काम आवरत ऐकत होती. सुकन्याच्या मनात विचार करीत
की मी ही माझा भाऊ नोकरीला लागल्यावर आमच्या आईला कुठेतरी तीर्थस्थानी घेऊन जाऊ असं विचार करीत ती काम आवरत होती. तेवढ्यात तिला सावंत काकूंनी आवाज दिला, अगं ए सुकन्या, काय करतीस तिकडे? इकडे ये, चल बरं, अमरला नाश्ता वाढ. असं म्हणून ती त्यांच्या खोलीत गेली आणि अमर टेबलावर बसून सुकन्याकडे पाहू लागला. तिचा तो गोड हसरा चेहरा बघताच अमर भानावर राहत नव्हता. सुकन्या जेवण घेऊन टेबलाजवळ आली आणि अमरला म्हणाली, साहेब नाश्ता. अमर तिच्याकडे एकटक नजरेने पाहत होता. तेवढ्यात अमरची आई आली. अरे अमर, काय झालं तुला? नाश्ता नाही का आवडला? असं म्हणत आई जेवणासाठी खुर्चीवर बसत होती. पण अमरचं काही आईच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. आई पुन्हा म्हणाली, अमर काय झालं? तेव्हा अमर म्हणाला, काही नाही ग, जरा थोडा विचारात गुंतलो होतो. अरे बाबा, एवढा अभ्यासाचा विचार नाही करायचा, तू पास होशील. असं म्हणत आईने नाश्ता केला. अमरही खाऊ लागला. त्याला सुकन्याने बनवलेला नाश्ता खूप आवडला, म्हणून त्याने तो पोटभर खाल्ला आणि तो त्याच्या कॉलेजला निघाला. सुकन्या आपली कामं पटापटा आटोपून घेऊ लागली. सावंत काकूही तिला मदत करत होत्या. त्यांनी तिला काही खाऊ घ्यायला सांगितले, पण तिने तिच्या आईसाठी तिथे काहीच खाल्ले नाही. तशीच ती काम आवरून घरी परत आली. सुकन्याची आई, अगं आली माझी बाय? हो आले मी. तू जेवली? गोळ्या घेतल्या का नाही? अगं आई, काय झालं? असं का बघतेस माझ्याकडे? काय झालं? अगं पोरी, काही नाही. आईचं ओझं तुझ्या खांद्यावर घेतलेलं पाहून माझे डोळे भरून आले ग. काय ग आई, असं म्हणतात का? तेवढ्यात पोस्टमन तिथे आला. त्यांना सौरभची चिठ्ठी घेऊन आला होता. सुकन्याने ती चिठ्ठी घेतली आणि घरात आली. ती आईला म्हणाली, अगं आई, सौरभची चिठ्ठी आली. आई आतुरतेने म्हणाली, अगं वाच पटकन, लवकर कर. अगं थांब आई, हो वाचते मी. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, आई मी खूप मजेत आहे. तुम्ही कशा आहात? काळजी घेत जा आणि वेळेवर गोळ्या औषधं घेत जा. तब्येतीची काळजी घे. आणि हो, ताईलाही सांग, जास्त काम करत जाऊ नको. मी आता लवकरच पास होईन. आता आमचे पेपर संपलेत आणि हो, लवकरच मी गावाकडे येणार आहे आणि तिथेच राहणार आहे. आणि हो, मला चांगली नोकरीही मिळेल. मग आपण सुखाने आपल्या घरी राहू बरं. पण ताई, मला पैशाची थोडी गरज आहे. मला नोकरीसाठी 20,000 भरावे लागतील आणि जर नाही भरले तर मग काय मला नोकरी नाही मिळणार. बरं आई, काळजी घ्या तुमच्या दोघी. सुकन्याची आई सुकन्याला म्हणाली, काय ग पोरी, आता तू काय करणार? कसे पैसे गोळा करणार? आणि ते पण 20,000? आपल्याला तर 2 टायमिंगचं अन्न पण मुश्किलनं भेटतं आहे. सुकन्या आईला म्हणाली, काळजी नको करू, मी बघेन काय करायचं ते. चल तू जेवून घे बरं, तुला गोळ्या खायच्यात. बरं चल. असं म्हणत त्या दोघीही जेवायला बसल्या आणि झोपून गेल्या. दुसरा दिवस उजळला, पण आई याच गोष्टीचा विचार करीत होती की काय करायचं आता. पैसे नाही दिले तर सौरभला नोकरी मिळणार नाही. तेवढ्यात सुकन्या आईला म्हणाली, तुला म्हणले ना आई, नको काळजी करू. बघ, मी सावंत काकूंकडे जाते आणि त्यांना आपल्याला असलेल्या गरजेची कल्पना देते. बघू, त्या नक्कीच मदत करतील. बरं बाई, जा. म्हणून तर बघ करतात का मदत. सुकन्या नेहमीप्रमाणे कामावर आली. सुकन्या, सावंत काकू, मला जरा थोडीशी पैशाची गरज आहे, मला मदत करताल का? असं विचारत ती शांत निमूटपणे उभी राहिली होती. तेवढ्यात सावंत काकूंचा मुलगा, का ग, काय झालं? माझ्या भावाला शहरात नोकरी लागणार आहे, त्याच्यामुळे मला 20,000 रुपये पाहिजे होते, मला द्याल का तुम्ही? असे म्हणत होती. तेवढ्यात अमर त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, हो देऊ की. आई न विचारताच अमरला बोलला. तेवढ्यात सावंत काकू खूप चिडल्या आणि अमरवर ओरडल्या आणि त्याच्या खोलीतून निघून गेल्या आणि
अमरही त्यांच्या पाठोपाठ निघून गेला. सुकन्या आपली काहीच न बोलता आपली कामे करू लागली. तेवढ्यात तिला सावंत काकूंच्या खोलीतून आरडाओरडीचा आवाज ऐकू आला. काही वेळाने त्याच्या खोलीतील वातावरण शांत झाले होते आणि अमर पैशाचा गठ्ठा घेऊन बाहेर येत होता. त्याने ते पैसे सुकन्याला दिले आणि तो परत त्याच्या खोलीत गेला. ते पैसे घेऊन सुकन्या घरी जात होती. पाऊस मोठमोठ्याने चालू झाला होता. सुकन्या पावसाने पूर्ण भिजली होती. तेवढ्यात तिथे अमर आपल्या घरी जाताना सुकन्येला पावसात भिजताना पाहून तो तिच्याकडे आला. म्हणाला, अगं तुला घरी सोडतो, खूप पाऊस येतो आहे, चल. सुकन्या थोडी लाजली, गाडीत बसली आणि अमरला आपल्या घरी घेऊन चालली होती. तेवढ्यात तिने अमरला धाडस करून विचारले की सकाळी खोलीत एवढा आरडाओरडा का चालू होता. तेवढ्यात अमरने ब्रेकवर पाय दिला आणि गाडी गरकन थांबली आणि तो तिच्याकडे पाहू लागला. तिच्या पावसाने भिजलेला तो सुंदर चेहरा, केसातून गळणारे पाणी आणि ओलीचुंब झालेली ती साडी पाहून तो थक्कच झाला. सुकन्या खाली पापण्या टाकून त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत होती. तेवढ्यात एका गाडीचा हॉर्नचा आवाज आला आणि अमर भानावर आला आणि तो तिला बोलू लागला, सुकन्या, मला कळत नाही मी कसं तुला बोलू. तू रागवणार तर नाहीस ना? मी एक विचारू तुला? सुकन्या हळुवार आवाजात म्हणाली, हो विचारा की. अगं कसं सांगू मी तुला? मला ना तू खूप खूप आवडते. काय करू हेच मी माझ्या आईला सकाळी सांगत होतो, म्हणून ती एवढा आरडाओरडा करत होती. बरं काय म्हणाल्या काकू? काही नाही ग, तिने माझ्याकरिता दुसरी मुलगी शोधली. मग तुम्ही काय ठरवलंय? नाही, मला लग्न करायचं तर ते तुझ्याशीच, नाही तर नाही, मी असं आईला बजावले. बघू, करू काहीतरी. असं बोलत बोलत सुकन्याचं घर आलं. सुकन्या गाडीतून उतरली आणि अमरला घरी घेऊन गेली. सुकन्याने अमरला एक गरमागरम चहाचा कप आणून दिला. अमरने तो घेतला आणि सुकन्याच्या आईला बोलू लागला, आई, मला तुमची मुलगी खूप आवडत आहे. सुकन्याची आई हे ऐकून तर थक्कच बसली, कारण तो श्रीमंत होता आणि सुकन्या गरीब घरची मुलगी होती. सुकन्याची आई अमरला म्हणाली, अरे बाबा, तुला आवरून काय करू? तुझी आई बाबा काय म्हणतील? ते लग्नाला होकार देतील का? हो आई, तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी माझ्या आईला समजावून सांगेन. एवढं बोलून तो तिथून गेला. सुकन्या खोलीतून बाहेर येत म्हणाली, हे बघ आई, 20,000 रुपये दिले काकूंनी. आता आपला सौरभ नोकरीला लागणारच. असे म्हणून तिने ते पैसे सौरभला पाठवले. आई, सुकन्या, अगं पोरी, तो पोरगा काय म्हणत होता? काय आई, तुझ्यासोबत लगीन करायचं म्हणत होता तो? हो आई, मला पण म्हणत होते, पण काय माहीत, त्याची आई खूप नाराज होती वाटतं. अगं बाई, हे काय झालं अक्रीतच. जाऊ दे गाई, दे तो विषय सोडून. हे बघ, आपला सौरभचं पत्र आले आणि तो पास पण झालाय. त्याला चांगल्या पगाराने नोकरी पण लागली आहे. आता आपल्याला पण सुखाचे दिवस येतील. तेवढ्यात दरवाजा कोणीतरी ठोठवला. सुकन्या दरवाजा खोलीत होती आणि पुढे दिसले तर काय, अमर आणि त्याची आई सुकन्याला आपली सून करून घेण्यासाठी आली होती. हे ऐकून सुकन्याच्या आईला आनंद झाला. तिला कळेना हे असं कसं बरं झालं असेल. असं अमरने काय बरं केलं असेल की त्याची आई लग्नाला तयार झाली. अमर आणि त्याची आई सुकन्याच्या आईला म्हणाले, हो, लग्न आम्हीच करणार, ते पण खूप धडाक्यात. मला सुकन्या तुमची मुलगी पहिल्यापासून पसंत होती, पण अमरचं प्रेम मला पाहायचं होतं, कारण तुमची सुकन्या ही खूप गुणी मुलगी आहे. तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. ती स्वतःचा कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार करते. आणि हो, मला माझ्या अमरसाठी अशीच मुलगी हवी होती. पैसे काय हो, कधी येतील तर कधी जातील, पण माणसाने आपला स्वभाव कसा प्रेमळ आणि दुसऱ्यांना भावून टाकणारा पाहिजे, तशी तुमची सुकन्या आहे आणि मला माझी सून म्हणून खूप खूप पसंत आहे. आणि माझ्या अमरलाही तुमची सुकन्या खूप खूप पसंत आहे. त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि हो, त्यांच्या दोघांच्या मध्ये पडणं म्हणजे प्रेमाचा अपमान होय.
म्हणून मी त्यांच्या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं आहे.